कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबच्या वतीनं आयोजित उस्ताद अल्लादी आँखा संगीत महोत्सवाच्या निमित्तानं कोल्हापुरातील रसिकांना सुरांची मेजवानी मिळाली। पहिल्या दिवशीच्या उत्तरार्धात पंडित कैवल्यकुमार गुरव यांचं गायन झालं, तर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विदुषी सावनी शेंडे यांचं गायन आणि पंडित ब्रिजनारायण यांचं सरोद वादन ऐकण्यासाठी जाणकार रसिकांची चांगलीच गर्दी झाली होती। 2 दिवसांच्या या सांस्कृतिक महोत्सवामुळे कोल्हापूरचे कानसेन तृप्त झाले। गायन समाज देवल क्लबच्या वतीनं 2 दिवसांचा उस्ताद अल्लादी आँखा संगीत महोत्सव पार पडला। शनिवारी पहिल्या सत्रात पंडित रमाकांत गायकवाड यांचं गायन झालं, तर दुसऱ्या सत्रामध्ये पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी सादर केलेल्या गायनामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले। राग श्यामकल्याणमध्ये सादर केलेली सखी मोरा मन लागेना ही बंदिश म्हणजे कसदार गायकीचा अप्रतिम नमुना ठरली। आलापांवर हुकूमत आणि खडास्वर यामुळं कैवल्यकुमार गुरव यांच्या गायनाचं श्रोत्यांवर गारूड निर्माण झालं। सावनी रागातील आणि झपतालातील द्रुतबंदिश सादर करून कैवल्यकुमार गुरव यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवलं, तर शुरामी वंदिले हे द्रुत एकतालातील नाट्यगीत त्यांनी सादर केलं। कैवल्यकुमार गुरव यांच्या या सादरीकरणामुळे संगीत महोत्सवाचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला। रविवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांनी पहिल्या सत्रात पुरिया धनाश्री रागातील बंदिश सादर केली। मनःशांतीची सुंदर अनुभूती देणाऱ्या या रागातून त्यांनी सभागृहातील वातावरण भारावून टाकलं। त्यानंतर 3 तालातील द्रुतबंदिश सादर करून सावनी शेंडे यांनी रसिकांना एक वेगळी अनुभूती दिली। शेवटी नमो नमो दुर्गे महाराणी या गीतातून सावनी शेंडे यांनी विविध रागातील भक्तिगीत सादर केलं। एकाच गाण्यात विविध रागांचं मिश्रण सादर करून त्यांनी श्रोत्यांना खुश केलं। दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात पंडित ब्रिजनारायण यांचं सरोद वादन झालं। प्रारंभी त्यांनी राग शंकरा सादर केला। अत्यंत नादब्रह्म असं वाद्य असलेल्या सरोद वादनातून पंडित ब्रिजनारायण यांनी श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला। कौसी कानडा राग आणि मिश्र शिवरंजनी सादर करून सरोद वादनाचा एक उत्तम आविष्कार कोल्हापूरकरांना ऐकवला। 2 दिवसांच्या अल्लादी आँखा संगीत महोत्सवामुळे कोल्हापूरच्या कलापरंपरेला एक वेगळी उंची आणि झळाळी प्राप्त झाली।